राष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। युद्धजन्य परिस्थितीमध्ये काँग्रेसचे भाई जगताप म्हणाले की देशावर परिणाम झाला। 56 इंच लाल छती कुठे आहे हा माझा प्रश्न आहे असं म्हणत सरकारला टोला लगावलाय। एकीकडे युद्धाचा परिणाम कुठेतरी महाराष्ट्रावर देखील होताना दिसतोय। आपण जर बघितलं तर गॅसचे दर वाढलेत, काही हॉटेल्स देखील बंद होण्याच्या तयारीत आहे। देशावर परिणाम झालाय। देशाचे 56 इंच लाल आखे कुठे आहेत आमचा प्रश्न आहे। इथे सुद्धा आमचे देवेंद्र भाऊ असे येतात, त्याच्यावर काय परिणाम होणार नाही झाले ना। लाडक्या बहिणींना आता गॅस वाढत्या दरानेच घ्यावा लागणार ना। आम्हाला सगळ्यांना पेट्रोल वाढत्या दराने घ्यावं लागणार ना। 11 दिवस झाले आखाती युद्ध सुरू झाले। कुठल्याही सरकारचं हे काम होतं, हे सगळं आपण लक्षात घेऊन की आपल्याला काही प्रिकॉशनरी मेजर्स घ्यायला पाहिजे होत्या, कारण आपण पूर्णतः त्यांच्यावर अवलंबून आहोत तेलाच्या बाबतीमध्ये। मग जेव्हा युद्ध सुरू झालं, याच्या अगोदर सुद्धा अनेक वेळेला झालं, त्या वेळेला त्या सरकारांनी प्रिकॉशन घेतल्या होत्या। त्यामुळे हे ज्या पद्धतीने वागतात आहेत, एक तर मालक असल्यासारखे जे नरेंद्र मोदी देशामध्ये वागतात आहेत, इथे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे ट्रिपल इंजिन वागतायत। लाडक्या बहिणींना जर तुम्ही त्यांना 2100 रुपये नाही दिले, आता लाडक्या बहिणींचीच हालत खराब आहे। त्यामुळे ह्या शाळा अगदी तीव्र शब्दामध्ये मी ह्या गोष्टीचा निषेध करतो आणि हे सरकार कुचकामी आहे। काहीही सर्वसामान्याच्या प्रश्नांचं, सर्वसामान्यांच्या अडचणीचं, सर्वसामान्यांच्या खऱ्या प्रश्नांचं यांना काही लेणं नाही। त्याआधी तुम्ही आता देवाभाऊंचा उल्लेख केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सांगितलं होतं की तुटवडा भासू देणार नाही, मात्र आता तुटवडा भासतोय, यात सर्वसामान्यांनी काय करावं? देवाभाऊंना विचारा ना तुम्ही। आता देवाभाऊचं सांगताय ना, आम्ही तर हे प्रश्न पहिल्या दिवसापासून आम्ही आमच्या सभागृहामध्ये बाहेर आम्ही बोलतोच आहोत, पण हे विरोधक म्हणून असे बोलतात असं त्या आमच्यावर टीका टिप्पणी होते। तो प्रश्न बाजूला ठेवा, तुम्हीच दिलेला शब्द। मग आता तुटवडा का भासतोय? 48 तासामध्ये का हॉटेल बंद होणार आहेत? मोठी मोठी हॉटेल का बंद होणार? तिथे हॉटेल बंदचा विषय नाही, पण त्याच्यामध्ये लाखो कामगार जे आहेत त्यांचा रोजगार जो डुबणार आहे। देवाभाऊला म्हणा ना, द्या ना त्यांना, पण द्या त्यांना त्यांची घरं सांभाळा। त्यामुळे हे असे भीमगर्जांना करणं फार सोपं असतं। राज्य चालवणं, लोकांचं राज्य चालवणं, हे लोकांचं राज्य नाही चालवत। म्हणजे म्हणतात ना, मॅन्डेट मिळालं, ईव्हीएम चालवतात, हे ईव्हीएमचंच राज्य आहे ते, हे काय लोकांचं नाही। आणि चला, आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवतो, आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करतो। एक बॅलॉटवर निवडणुका घ्या त्याच्यावर आणि निवडून येऊन जा, तुमची अवकात दाखवून देईल महाराष्ट्राची जनता। एकंदरीत आपण जर पाहिलं तर युद्धाचा परिणाम आता कुठेतरी महाराष्ट्रावर देखील होताना दिसतोय। त्यामुळे सरकार काय पाऊल उचलणार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शेखरसह मी धनश्री, दैनिक संध्या, मुंबई। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।